माझी बेबी जेवतच नाही. मी काय करू? चला सांगते. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. जेव्हा मी बाळाची अंघोळ हा व्हिडिओ केला होता लास्ट टाइम, तर तेव्हा मला खूप साऱ्या अशा मॉम्सचे क्यूट क्यूट कॉमेंट्स आले की तू तुझ्या 2 वर्षाच्या मुलीचं रुटीन आमच्यासोबत शेअर कर आणि ती काय खाते दिवसभरात, काय काय खायला देतेस, आणि ती जेव्हा 1 ते 6 महिन्याची होती तेव्हा तिला काय काय खायला दिलं आणि ती खूप अशी हेल्दी आहे. तर मग तुम्हाला खूप सारे असे क्यूट कॉमेंट्स केले की प्लीज आमच्यासोबत पण शेअर कर. सो मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये 6 महिन्यानंतर मी तिला काय काय खाणं असं चालू केलं, वरचं खाणं, आणि पाणी मेन म्हणजे कधी चालू केलं ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि आत्ता 2 वर्षामध्ये पण तिला काय काय असं खायला देते, जेवण ती काय, सगळं सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आधी तर विसरू नका. सो चला व्हिडिओला सुरू करूया लगेच. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट मेसेज हे देते की जर तुमचं बाळ 1 ते 6 महिन्याचं असेल तर त्याला ब्रेस्ट फीडिंग शिवाय तुम्हाला काहीच म्हणजे काहीच नाही द्यायची गरज आहे. जसं की तुम्ही काही लोक 3-4 महिन्यानंतर पाणी स्टार्ट करतात, ते बिलकुल तुम्हाला नाही करायचं आहे. पाणी तुम्हाला 6 महिन्यानंतरच स्टार्ट करायचं आहे, ते पण थोडं थोडं पाणी असं तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. म्हणजे लिक्विड जेवण असं ते स्टार्ट करायचं. सो आधी मला तुम्हाला एक ही गोष्ट सांगायची होती की खूप असा मिथ आहे, मिसकन्सेप्ट पण आहे की आम्ही 1 ते 6 महिन्याचं बाळ असे आहे आणि समर आहे, उन्हाळा आहे, तर त्याला थोडं त्याला ताण लागत. तो असं काही नाहीये, त्याला ताण नाही लागत, कारण की तुमच्या ब्रेस्ट फिडिंगमध्ये ऑलरेडी पाणीचं प्रमाण खूप जास्त असतं. 70 to 80% पाणीचं प्रमाण असतं. सो त्याला असं काही होत नाही की समर आहे, खूप उन्हाळा आहे, तर त्याला खूप असं ताण लागेल वगैरे, तो काय सांगू शकतो का आम्हाला? सो असं काही नाहीये. तुम्हाला त्याला पाणी पण द्यायची गरज नाहीये 6 महिन्यापर्यंत. सो एकदा का तो 6 महिन्याचा झाला की मग तुम्हाला पाणी स्टार्ट करायचं. सो मी काय केलेलं की 1 ते 6 महिने देतात हॉस्पिटलमधून, पण काही जण ऐकत नाही आणि ते 3-4 महिन्यापासूनच पाणी स्टार्ट करतात. सो म्हणून मी तुम्हाला एक असं इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलं. सो ठीक आहे, 6 महिन्यानंतर मी तिला हळूहळू थोडंसं पाणी स्टार्ट केलं द्यायला आणि तुम्हाला तिला पाणी द्यायचं. आणि ठीक आहे, मग पाणी स्टार्ट केलं आणि मग नंतर मी फर्स्ट जे लिक्विड जेवण ते स्टार्ट केलेलं ते होतं की पेस्ट. आता पेस्ट तुम्हाला कशी तयार करायची, आधी जे दिलेलं ते होतं भाताचं पाणी. आता भाताचं पाणी तुम्हाला कसं तयार करायचं त्याचा पूर्ण प्रकारे एक वेगळा व्हिडिओ असेल, वेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, मग ते एक झालं भाताचं पाणी. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जर पेस्ट नसेल तयार करायची तर सगळ्यात आधी तुम्ही काय करा माहितीये का, भाताचं जे आपण भात घालतो, ठीक आहे, त्याचं भाताचं पाणी वरती येतं, ते जेव्हा शिजायला लागतं ना भात, सो ते वरचं पाणी असतं ना, ते मी तिला काढून थोडं असं मग वाटीमध्ये घेऊन मग मी तिला असं भरवायची. ठीक आहे, तर एक भाताचं पाणी झालं फर्स्ट. सेकंड मी तिला बनाना ट्राय केला होता. आता बनाना कसं द्यायचं, तुम्हाला मॅश करायचं, नॉर्मल मॅश करायचं आणि मग ते थोडं असं करून तुम्हाला तिला द्यायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्ही तिला ऍपल किंवा असे काही कॅरट्स देत असाल तर त्याला तुम्हाला स्टीम करून घ्यायचं सगळ्यात आधी आणि मग नंतर त्याची पेस्ट तयार करून मग तिला द्यायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याच्यात काही असं दाटसर नाही राहिलं पाहिजे, म्हणून एकदम फाईन पेस्ट तयार करून मगच तुम्हाला तिला द्यायचं. ठीक आहे, सो हे झालं पेस्ट बद्दल. सो पेस्टच्या नंतर हळूहळू मग मी तिला जेव्हा जसं मी मोठी व्हायला लागली, तिला मी बनाना, मग फ्रुट्स आणि मग काही पालकची भाज्या, पाणी असतं ते पण तुम्ही तिला देऊ शकता. त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं आणि मग ते पाणी तुम्ही तिला द्या. आणि मग हळूहळू मग मी तिला चपाती, भात असं काही चालू केलं. डाळ भात तिला खूप आवडतो आणि आताही ती डाळ भात खाते आणि दूध चपाती. आता दुधाचं कसं मी तुम्हाला सांगते, ती 2 वर्षाची आहे, तुम्ही माझ्याशी रिलेट करू शकाल. तिने अजूनही ब्रेस्ट फिडिंग सोडलेलं नाहीये, ती 2 वर्षाची आहे. सो कॅन यू जस्ट इमॅजिन, हे खूप डिफिकल्ट असतं. तुम्ही काही ट्राय करा, मी सगळं ट्राय करून बघितलं, बट तिची ब्रेस्ट फिडिंग अजूनही सुटत नाहीये. सो मी तिचं ब्रेस्ट फिडिंग सोडण्याच्या ऐवजी मी तिचं कमी केलं. लाईक कसं, तुम्ही रात्री फक्त तिला असं सवय लावा, दिवसभरात तुम्ही तिला असं डिस्ट्रॅक्टेड ठेवा खेळण्यामध्ये किंवा खाण्यामध्ये, दुसरं काही खाण्यामध्ये, आणि डिस्ट्रॅक्टेड ठेवा. रात्री मग झोपायच्या टायमाला एकदा ब्रेस्ट फिडिंग द्या, सकाळी उठल्यावर एकदा ब्रेस्ट फिडिंग द्या. तसं करून मी तिचं कमी केलं. सो दिवसभर ब्रेस्ट फिडिंग मी नाही देत तिला, आता कमी कधीतरी असं देते. ठीक आहे, सो असं करून मी तिचं हळूहळू सोडलं, पण पूर्णपैकी सोडायला मलाही अजून जमलेलं नाही. मला ब्रेस्ट फिडिंग सोडायची आहे तर तुम्हाला काय काय असे सोल्युशन्स भेटतात ते पण मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही 2 वर्षाच्या पोरीची किंवा 3 वर्षाच्या मॉम असाल तर पण मला सांगा की तुम्ही कसं सोडलं, ब्रेस्ट फिडिंग सोडलंय की नाही अजून, ते पण मला सांगा. तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करायचे पाणी, मग पेस्ट, आणि मग पेस्टच्या नंतर हळूहळू तिला थोडं मऊ भात आणि मग चपाती देत असाल तर ते असं कुस करून तुम्हाला द्यायचं आहे. आणि भाकरी पण देत असाल तरी पण त्याला त्याचं मॅश करून वगैरे द्यायचं. आणि 2 वर्षाची असेल तर मग तुम्हाला नॉर्मल असं जेवण द्यायचं. तो आता मी तुम्हाला सांगते माझ्या मुलीचं रुटीन. आधी उठल्या मी तिला द्यायचे दूध आणि प्लस चहा. आता तुम्ही म्हणाल की चहा नाही द्यायचं,
मला माहिती आहे की चहा नाही, पण आपण एक असतं ना, की आता मी तुम्हाला प्रॉपर जर असं खोटं बोलले, की नाही, नाही मी तिला दूधच देते, तर हे पूर्णपणे खोटं असेल. कारण की तिला चहा लागतो. आता ही सवय जी आहे ना, तिच्या पप्पाने तिला लावली आणि खूप बेकार सवय आहे मला सोडायची आणि मी सोडूनच राहणार आहे. सो चहा तुम्हाला बिलकुल पण नाही द्यायचा. शुगरी प्रॉडक्ट्स वगैरे नाही द्यायचा. तर कमी केलं तरच खूप चांगलं असेल तिच्यासाठी. सो मी ट्राय करते, की मी सोडू. सो मी हळू काय केलं ना, चहाच्या ऐवजी त्या चायमध्ये दूध टाकून आता दूध जे असतं ठीक आहे, दूध एका वाटीमध्ये काढते. दूध किंवा गायचं दूध तुम्ही असं स्टार्ट करू शकता. गायचं दूध आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी चहा, की जेणेकरून तिला वाटेल की हा तर चहा आहे आणि तो तर आहे दूध. तर मग तसं करून मी तिला 1 वाटी सकाळी आणि 1 वाटी रात्री असं करून देते आणि थोडंसं ब्रेस्ट फीडिंग ठीक आहे. असं करून आणि सकाळी उठल्यानंतर तिला मी चपाती देते मॅश करून आणि दुधासोबत देते, ते पण ती खाते आणि मग नंतर थोडंसं फ्रुट्स वगैरे द्या. ऑरेंजेस, बनानाज, ॲपल. तिला बनाना इतके आवडतात की ती बनाना म्हणजे रोज खाऊ शकते. सो तर रोज बनाना खाते. सो त्याच्यानी पण एक चांगलं थोडंसं लंच करते. लंचमध्ये मी तिला नॉर्मल चपाती, भाजी थोडी अशी लावून ती जे बघते ना आम्हाला तेच करायचं ट्राय करते. म्हणून मग मी असं मी तिला सांगते की हे बघ मी पण खाते भाजी आणि मग डाळ भात मी तिला देते. डाळ भात ती 12-1 वाजता जेव्हा लंच टाईम असतो ना, दुपारचा टाईम, तेव्हा तिला डाळ भात जास्त म्हणजे असं खावंसं नाही वाटत म्हणून मी तिला चपाती, भाकरी असं काही देते. मग त्याच्यानंतर ती थोडंसं झोपते. एक असं रुटीन म्हणून असं आपण नाही बनवू शकत ना, की हाच माझ्या बेबीचा रुटीन आहे. ती कधी काय करेल आपल्याला पण नाही सांगता येणार. मध्ये-मध्ये ती नाही खाणार, मध्ये-मध्ये ती खाणार, मध्ये-मध्ये ती खूप जास्त खाणार, मध्ये-मध्ये ती नखरे करेल. असं काही टँट्रम्स थ्रो करतात बेबी. सो तुम्हाला असं हे नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं, की आता मी काय करू? आता तर माझी बेबी खातच नाही. आता काहीच नाही होऊ शकत, असं नाहीये. तो 2 दिवस वेट करा, थोडंसं 1-2 दिवस वेट करा. काही नाही होत. सगळ्यात पहिली मेन म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, की तुम्ही त्याला चॉकलेट्स किंवा असं बाहेरच्या गोष्टी इंट्रोड्यूस करूच नका आणि जर करायचे पण असतील तर कधीतरी करा. असं रोज-रोज जर तुम्ही तुम्ही घरी खारी, बिस्किट, बटर टोस्ट हे तर आमच्या घरी तुम्हाला दिसणारच नाही पहिली गोष्ट तर. कधीतरी दिसतील आणि ते पण ती नाही खात जास्त असं तिला खारी, टोस्ट असं नाही आवडत कारण की असं बेकरी प्रॉडक्ट्स खूप असं चांगले नसतात खायला म्हणून मी तिला इंट्रोड्यूसच करू नका. चॉकलेट्सचं कोणी आलं बाहेरून त्यांनी आणलं तर ठीक आहे. पण आम्ही असं स्वतःहून तिला चॉकलेट्स वगैरे असं रोज नाही देत ठीक आहे. जर मग ती चॉकलेट्स असं हे सगळं खायला लागली ना, तर माझ्या बेबीचं असं आहे की तिला जर कोणी चॉकलेट्स वगैरे दिले मग ती जेवत नाही. मग असं काही लेज हे बिस्किट हे ते बिस्किट्स वगैरे दिले बिस्किट्स वगैरे दिले, मग ती जेवायला मग ती नखरे करते. म्हणून मग मी असं मेक शुअर करते की तिला चॉकलेट, बिस्किट हे सगळे नको देऊ आणि जर जेवल्यानंतर तिला असं इंट्रोड्यूस करा की हां, चला एक बिस्किट एखादं दिलं किंवा एखादा चॉकलेट दिला तर ठीक आहे. पण जेवल्यानंतर, जेवणाच्या आधी बिलकुल पण नाही. सो हा एक पॉइंट आहे आणि मग ती थोडंसं झोपते दुपारी. मग झोपून उठल्यावर मग तिला परत थोडंसं दूध लागतं, ब्रेस्ट फीडिंग लागतं किंवा वरचं दूध. तर ब्रेस्ट फीडिंग देते आणि मग ब्रेस्ट फीडिंग नंतर थोडंसं जे आहे तिचं नॉर्मल ती खात-पीत असते. आता घरी आपण काजू, बदाम हे सगळं ठेवतो. थोडंसं ड्रायफ्रुट्स देते तिला मी असं 5-6च्या दरम्यान तिला ड्रायफ्रुट्स देते. सकाळी जर तुम्ही द्याल तर खूप छान आहे. पण मी तुम्हाला माझ्या बेबीचं रुटीन सांगते, की तिला असं संध्याकाळी हे खायला आवडतं, सकाळी ते खायला आवडतं, असं काही असतं. सो माझा हा व्हिडिओ बनवण्याचा ना एक सगळ्यात मोठा मोटिव्ह हा आहे, की तुम्ही फोर्स नका करू. तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही असं फोर्सफुली दिलं ना, की हे तू खाच म्हणून भरवलंच, की तुला हे खायलाच पाहिजे, तर ते जास्त नाटके करतील, जास्त नखरे करतील. सो मी तर असं एक्सपिरियन्स केला आहे. जर मी तिला फोर्सफुली दिलं ना, ती कोणाचंच नाही ऐकत आणि मग त्याच्या उलटंच करायला बघते. सो मी फोर्सफुली काहीच नाही करत. जसं त्याच्याऐवजी मी तिला असं म्हणते, की "हे बघ मी पण खाते, बघ पप्पा पण खातायत. हे बघ तो पण खात तर मग तू पण खा." म्हणजे ती असं खेळत-खेळत जर तिला आपण दिला ना, तर अजून जास्त चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला येईल. तर मग हे करून बघा आणि सेकंडली म्हणजे झोपण्याच्या आधी मी तिला डाळ-भात देते, जेणेकरून तिला चांगली झोप यावं. आता भात खाल्ल्यावर तर आपल्याला खूप झोप येते, तुम्हाला पण माहीत असेल. तर मी असं मेक शुअर करते आणि तिला पण 7-8 वाजतापर्यंत मी तिचं जेवण पूर्ण संपवून टाकते. म्हणजे आता बघा तुम्ही रात्री 10, 11, 12 वाजता जर तिचा प्रॉपर टाईम काय आहे, ती 7-8 वाजले की तिला लागतं. ती मला असं करत असते, "मम्मा हे, मम्मा हे." तर मग तिला डाळ-भात द्यायला लागतं. तर मग डाळ-भात खाते मस्तपैकी, भात खाते आणि मग नंतर थोडंसं दूध, वरचं दूध जर नाही पण पिलं तर मी तिला जास्त फोर्स नाही करत. मग ब्रेस्ट फीडिंग करते आणि मग ती झोपून जाते 10, 10:30, 11 पर्यंत. लास्ट टू लास्ट 10:30 किंवा 11 लास्ट. कारण की बघा आता आपण पॅरेंट्स आहोत. आपण असं तिला हे नाही म्हणू शकत, की आम्ही तर नाही झोपणार, पण तुला झोपायलाच पाहिजे. तर मग आपण जे करणार तेच ती करणार आणि आपलं असं काम असतं, की झाडू, भांडे हे सगळं असतं. तर मग ते आपल्याला 10, 10:30, 11 तर वाजूनच जातात. तर हे पण आमच्यासाठी खूप लवकरच आहे तसं म्हणायला गेलं तर. 10:30, 11 पर्यंत ती झोपून जाते आणि दोन्ही पण बेबीज लाईट बंद केली, त्यांचे डोळे बंद, झोपून जातात.
तर मग हा एक मला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे, की तुमचे बेबीज जर खात नसतील, तर त्याच्या मागे एक रिझन असू शकतो. तुम्ही त्याला चॉकलेट्स देताय, तुम्ही त्याला लेस, चिप्स असं खूप काही त्याला बाहेरचं देताय म्हणून तो जेवत नाहीये. आणि तो जेवत नाही त्याचं हे काही कारण असू शकतात किंवा मग जास्त मोठा कारण कधी काय असेल, तिला काही ताप वगैरे आले तर असू शकतं. नाहीतर मग बेबीला भूक लागते आणि ते त्यांना खायला तर हवंच, राईट? सो असं असतं. म्हणून मी तिला जास्तीत जास्त आम्ही काही आणतच नाही आणि आम्ही स्वतःही पण काही बाहेरचं जास्त खात नाही, की बाबा कधीतरी आता समजा 1 महिन्यातून जरा बर्गर, पिझ्झा असं काय आणलं तर ते पण चालून जातं. पण असं रोज किंवा आठवड्यातून एकदा आणलंच पाहिजे किंवा असं खाल्लंच सो असं काही नाही. आम्ही व्हेजिटेरियन आहोत. सो पहिली गोष्ट म्हणजे आमचं जास्तीत जास्त मोठं जर स्पेशल जेवण असेल तर ते पनीर असेल आणि पनीर पण ती खाते. आणि जास्त ॲक्टिव्ह जर चाइल्ड असला ना तुमचं, जास्त ॲक्टिव्ह बेबी असेल तर तो खायला मागतोच. तर ती ॲक्टिव्ह आहे, ती खूप धावत पळत असते, म्हणजे तिला भूक पण जास्त लागते. चला माझा बेबी उठलेला आहे. आता आपण व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल. सो भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.